आयोजित करण्यात आलेली पत्रकार परिषद आहे। या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार सन्माननीय बाबाजानी दुर्राणी साहेब, शहराध्यक्ष नदीम भाई इनामदारजी, निश्चितच सत्ताधारी आता तेच सत्तेमध्ये आहेत आणि असं ते दाखवत आहेत की ते विरोधी पक्षावर आहे। म्हणजे त्यांचा पूर्ण चेहरा काँग्रेसने फाडलेला आहे। तिथं त्यांचा जो हेतू आहे, निश्चितच काँग्रेस पक्ष जर पदे आमचे पक्षाने आदेश दिला तर निश्चितच भविष्यात सुद्धा काँग्रेस हे असे मोर्चे काढेल। म्हणजे सत्ताधाऱ्यांकडून अर्ध्या तासाच्या आतमध्ये बॅनरबाजी करण्यात आली। काँग्रेसला आठवडा का लागला हे जनतेसमोर किंवा मीडियासमोर सांगायला की सरकार विधेयक आणण्यामध्ये पॉझिटिव्ह नव्हतं। भारतीय जनता पक्षानं सत्ताधारी असून सुद्धा पूर्ण मार्केट त्यांनी काबीज केलं, मीडियामध्ये गेले, मग काँग्रेसला आठवडा का लागला? नाही, काँग्रेसला आठवडा लागला नाहीये। आमचे नेते राहुलजी गांधींनी तिथंच प्रेसमध्ये स्पष्ट केलेलं आहे की काँग्रेस कधी महिला विरोधक नव्हती, पण जसं जसं सत्ताधारी असून सुद्धा आमच्या काँग्रेस कशी विरोधी आहे हे त्यांचा दाखवण्याचा जो प्रयत्न होता, त्याला प्रत्युत्तर निश्चितच आम्ही त्या ठिकाणी आता देत आहोत। उशीर म्हणता येणार नाही त्याला, आम्ही तर त्या संसदेमध्येच त्यांचा पर्दाफाश केलेला आहे। आमदार साहेब आता बोलता बोलता बोलले पार्लमेंटमध्ये जसा बिल नामंजूर झाला त्याच्या नंतरच ते बाहेर बॅनर तयार त्यांनी प्लॅनिंग करून ठेवली होती की आम्हाला कसंही करणार। भाजप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा। 2024ची जी सार्वत्रिक निवडणूक होती ते सगळ्यात चांगला योग त्यांना होता। ते 2024च्या सार्वत्रिक लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ते मांडू शकले असते। आणि दुसरा आमचा विषय आहे की 131वी घटना दुरुस्ती जे विधेयक आहे ते प्रामुख्याने लोकसभा आणि विधानसभा या मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचं त्या घटना दुरुस्तीमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे। पण या ठिकाणी घटना काय सांगते की बा तुम्ही पहिलं जनगणना करा, जनगणना झाल्यानंतर जनगणनेच्या आधारावर तुम्ही परिसमन कसं ठरवणार हे सर्व देशाला माहीत पाहिजे। सर्व पार्टींना म्हणजे सर्व प्रमुख पक्षांना त्या ठिकाणी विश्वासात घेतलं पाहिजे की बा तुम्ही परिसीमन करताना कोणता आधार घेणार। खरं तर परिसीमन करताना जेव्हा जेव्हा फेररचना होते तेव्हा जनगणना ही महत्त्वाची आहे। आता 2011ची सेन्सेस त्या ठिकाणी आता आहे सध्या, 2021ला जनगणना व्हायला पाहिजे होती, पण कोविडचं कारण देऊन हे पूर्ण अद्यापर्यंत जनगणना झाली नाही। जनगणना त्यांनी सांगतात की जनगणना आता हातात घेतलेली आहे, पण आमचं म्हणणं आहे की पहिलं पूर्ण तुम्ही जनगणनेचं काम पूर्ण करा। जनगणना झाल्यानंतर जनगणनेच्या आधारावर त्या ठिकाणी परिसीमन जर केलं तर योग्य राहील। आणि आमचं दुसरं म्हणणं आहे की आमचे नेते राहुलजी गांधी यांनी संसदेतही त्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की बाबा 33% आरक्षण तुम्ही जे आम्ही म्हणताय, तुम्ही काँग्रेसवर आरोप करतायत की महिला विधेयकाला काँग्रेस विरोध करत आहे। चला म्हणजे काय हरकत नाही, तुम्हाला 2 तासाची वेळ देऊ, आजच आपण ठरवून टाकू की 543 जागेमध्ये 33% महिला आरक्षण आपण आजच लागू करू। रात्री 12 वाजतील 2 वाजतील आपण संसद अशीच बसेल, महिला विधेयक आपण लागू करून टाकू आणि देशाला दाखवून देऊ की बुवा भारतीय संसद हे महिलांच्या बाजूने आहे। पण याला मंजुरी त्यांनी काही दिली नाही। त्यांना ठाम होतं की बुवा या महिला विधेयकाची घटना दुरुस्ती करून त्या नावाखाली परिसीमन बिल मंजूर करून घ्यायचं, त्याला संपूर्ण काँग्रेसला विरोध केलेला आहे। आता येत आहे की काँग्रेस महिला विधेयक धोरणाविरोधी आहे, संविधानाविरोधी आहे, हे वेगळे जाहिरातबाजी बॅनरबाजीच्या निमित्तानं आता मी त्या ठिकाणी स्वतः संसदेमध्ये होतो। जेव्हा हे विधेयक नामंजूर झालं तेव्हा आम्ही सगळी संसदेमधून बाहेर पडल्या संसदेच्या पायऱ्यावर आल्या बाहेर आमच्या भाजपच्या महिला खासदारांच्या हातात म्हणजे सर्व खासदारांच्या हातात बॅनर त्या ठिकाणी हातात होती की काँग्रेस हे महिला विरोधी आहे। म्हणजे हे सर्व त्यांचं षडयंत्र होतं की काँग्रेसला हे महिला विरोधी दाखवण्यासाठी। कारण नामंजूर झाल्या मतदान झाल्या जेव्हा आम्ही संसदेच्या बाहेर आलो 15 मिनिटात तेव्हा त्यांची सगळी बॅनरबाजी पोस्टरबाजी त्या ठिकाणी रेडी होती। पायऱ्यावर त्यांनी बॅनर घेऊन थांबले होते की काँग्रेस हे संविधान विरोधी आहे, काँग्रेस हे महिला विरोधी आहे। त्यांनी महिलांचा अपमान केला
म्हणजे त्यांचं एक षडयंत्र होतं आणि देशाला एक त्यांनी फेक नेरेटिव्ह तयार घोडफेक करण्याची तयारी केली की बाबा काँग्रेसला त्या ठिकाणी महिला विरोधी दाखवण्याचा प्रयत्न केला. आमचा हाही प्रश्न उपस्थित होता की 2 एप्रिलला संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन त्या ठिकाणी पार पडलं. 2 एप्रिलच्या नंतर काही 5 राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका त्या ठिकाणी संपूर्ण भारतभर झाल्या. आणखी 23 आणि 26 एप्रिलला काही राज्याचं मतदान असताना काही खासदार गैरहजर राहणार हे लक्षात असताना ते तुम्ही 2 एप्रिलच्या नंतर अवघ्या 16-17 तारखेला तुम्ही विशेष अधिवेशन बोलवता. म्हणजे अवघ्या 15 दिवसावर तुम्ही विशेष अधिवेशन बोलता. याचं कारण काय? कारण सगळे बरेचसे खासदार तमिळनाडू असेल, पश्चिम बंगाल असेल, ह्या मोठ्या राज्यातली जी खासदार मंडळी आहे ते निवडणुकीमध्ये व्यस्त असणार हे त्यांना माहीत असताना सुद्धा तुम्ही एवढी गडबड का केली? हे आमचा त्यांना एक प्रश्न आहे की या ठिकाणी मी म्हणल्याप्रमाणे 28 सप्टेंबरला ते राज्यपत्र तयार झालेलं होतं. त्यांना महिला आरक्षण जर लागू करायचं असलं तर ते लागू केले असते. विधानसभा निवडणूक होती महाराष्ट्रातली, आपली राज्य लोकसभा होती, म्हणजे ह्याच्यामध्ये ते लागू करू शकत होते. पण या ठिकाणी काँग्रेस ही महिला विरोधी आहे हे सांगण्याचा जे प्रयत्न करत आहेत ते अत्यंत चुकीचं आहे. काँग्रेसनं कधीही महिलांना विरोध केलेला नाही आहे. आपण आता आमचे जिल्हाध्यक्ष बाबाजींनी सांगितल्याप्रमाणे घटनेच्या 73 आणि 14वी जी घटना दुरुस्ती झाली त्यामध्ये माननीय तेव्हाचे पंतप्रधान माननीय राजीवजी गांधी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महिलांना प्राधान्य त्या ठिकाणी देण्यात यावं हे विधेयक त्या ठिकाणी मांडलेलं होतं आणि त्या विधेयकाला विरोध करण्याचं काम भाजपनं त्या ठिकाणी केलेलं आहे. आमच्याकडे नोंद आहे की राज्यसभेमध्ये भाजपनं त्या विधेयकाला विरोध केला होता, महिला विधेयकाला, की 33% आरक्षण तुम्ही लागू नाही केलं पाहिजे. काँग्रेस महिला विरोधी आहे पण त्याच भाजपने 33% आरक्षण राज्यसभेमध्ये लागू नाही केलं पाहिजे त्याच्यासाठी काँग्रेसच्या विरोधात मतदान या ठिकाणी केलेलं होतं. या उलट आजची जी आकडेवारी आहे, आजच्या आकडेवारीवरून या ठिकाणी आपण जर बघितलं तर संसदेमध्ये सगळ्यात जास्त खासदार हे तृणमूल काँग्रेसचे आहेत. जवळपास 37% आरक्षण त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये दिले आहे. त्याच्या खालोखाल काँग्रेसने जवळपास 14% महिलांना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलेलं आहे. या उलट भाजपचे जेवढ्या जागा आहेत संसदेमध्ये फक्त 13% जागेवर त्यांनी महिलांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे आणि 13% खासदार महिला त्यांच्या भाजपच्या आहेत आणि केंद्रात फक्त 7 मंत्री भाजपच्या महिला आहेत. या उलट काँग्रेसने भारताला राष्ट्रपती, काँग्रेसच्या काळात भारताचा राष्ट्रपती झालेला आहे, कितीतरी मुख्यमंत्री त्या ठिकाणी काँग्रेसने दिलेले आहेत. म्हणजे महत्त्वाच्या ज्या पदं आहेत काँग्रेसच्या काळात महत्त्वाची पदं महिलांना काँग्रेसने देऊन सन्मान करण्याचं काम या ठिकाणी काँग्रेसनं वेळोवेळी केलेलं आहे. आता आपण बघू शकता की परिसीमन जे आयोग आहेत, विधानसभा लोकसभेचं जे रचना आहे त्याला काँग्रेसने का आक्षेप घेतला त्याचंही कारण आहे. आता ह्यांना जर 33% आरक्षण द्यायचं असेल तर 543 जागेमधून ते देऊ शकले असते. पण आज आपण जर बघा की त्यांना 543हून कितीतरी 800च्या वर जागा वाढवायच्या आहेत आणि जागा वाढवायची तर पुरुषांची संख्या ही वाढती आहे. जर 543 मध्ये त्यांनी दिलं असलं तर महिला जवळपास 180च्या जवळपास महिला गेल्या असत्या. पण त्या ठिकाणी जागा वाढवायच्या, पुरुषांची संख्या वाढायची आणि याच्यात प्रामुख्याने आपण जर बघितलं तर या ठिकाणी आता उत्तरेकडे हिंदी भाषिकांची जी संख्या आहे ती 38%हून 41%वर त्या ठिकाणी संख्या चालली आणि दक्षिण भारतातली जी संख्या आहे 24%हून 20.3%वर, म्हणजे दक्षिण भारतातली जी संख्या आहे ती कमी व्हायली आणि याच्यावरून त्यांचा एक राजकीय हेतू असा दिसतोय की हिंदी भाषेत पट्ट्यातल्या जागा आपण वाढवायच्या आणि दक्षिण भाषेत पट्ट्यातल्या आपण जागा कमी करायच्या. म्हणजे हिंदी भाषिक पट्ट्यातल्या जागा वाढवून पुढील जे आरक्षण देऊन परिसीमन लागू करून त्या ठिकाणी आपलं सत्ता अबाधित ठेवण्याचा एक प्रयत्न या महिला विधेयकाच्या आड केंद्र शासन त्या ठिकाणी पाहू करत आहे. तर याच्यामध्ये खरं तर आम्ही त्यांना विचारलं की आरक्षण देण्यासाठी जागा वाढवण्याची काय गरज आहे. तर महिलांच्या आयोग लागू नाही करायचा, खांद्यावर बंदूक ठेवून परिसीमन आयोग मंजूर करून घेणं हेच उद्देश फक्त केंद्र शासनाचा आहे असं मला या ठिकाणी नमूद करायचं. आणखी बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने आम्ही मांडलेल्या आहेत.
की मी सांगितल्याप्रमाणे 1989ला जेव्हा माननीय राजीव गांधी पंतप्रधान होते, त्यांनी 33% आरक्षण देण्यासाठी 64वी घटना दुरुस्ती त्या ठिकाणी केलेला आहे. आणि मी पूर्वी म्हणल्याप्रमाणे जेव्हा हे राज्यसभेत विधेयक गेलं, राजीवजी गांधी यांनी पाठवलं, तेव्हा त्या विधेयकाला विरोध करण्याचं काम भाजपने त्यावेळेस त्या राज्यसभेत केलेलं आहे. हे आपल्याला विसरता नाही. ही सत्यता आपल्याला त्या ठिकाणी भारतासमोर लोकांसमोर मांडली पाहिजे. ही काँग्रेसची भूमिका आहे. मी पहिलं सांगितल्याप्रमाणे 543 जर जागा दिल्या, त्याच्यात 33% जर आरक्षण दिलं तर 180 महिला खासदार त्या ठिकाणी होऊ शकतात आणि 363 जे जागा आहेत ते पुरुषांसाठी राहू शकतात. जर त्यांनी विधेयक जर म्हणजे परिसीमन विधेयक जर केली तर 543हून 850 जागा करण्याचा त्यांचा घाट आहे. आणि त्याच्यामध्ये 280 जागा हे महिलांसाठी राखीव असतील आणि 570 जागा जे उर्वरित आहेत ते पुरुषांसाठी असतील. म्हणजे 200 जागा की महिला विधेयकाचा आड हे दुसरे जे परिसीमन विधेयक आहेत ते नामंजूर केले. परिसीमन विधेयकालाही आमचा का विरोध होता ती माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे की त्यांनी कोणता आयोग त्या ठिकाणी नेमलेला नाहीये. अद्यापर्यंत पूर्ण जनगणना पूर्ण झालेली नाहीये आणि पूर्ण जनगणना झाल्यानंतर जो काही सोशिओ इकॉनॉमिक डाटा आपल्यासमोर येणार नाही तोपर्यंत परिसीमन करणं चुकीचं राहील असं आम्हाला वाटतं. त्यामुळं ह्या गोष्टीला आम्ही सगळ्या विरोध केलेला आहे. आपण आपल्या वृत्तपत्रामधून, आपल्या प्रिंट मीडिया असतील, इलेक्ट्रॉनिक मीडियामधून ही जी आज पत्रकार परिषद होत आहे त्याच्यामधून जी काही काँग्रेसची भूमिका आमची या ठिकाणी आम्ही स्पष्ट मांडलेली आहे ती आपण सर्व पत्रकार मित्रांनी आपल्या वर्तमानपत्रामधून आपण प्रकाशित करावी. काँग्रेसची भूमिका मांडावी आणि काँग्रेसला महिला विरोधी ठरवणाऱ्या भाजपला, संविधान विरोधी ठरवणाऱ्या भाजपला, खरं तर काँग्रेसनी हमेशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका स्पष्टपणे संसदेत मांडलेली आहे. संविधान घेऊन आमचे नेते राहुलजी गांधी वेळोवेळी संविधान घेऊन त्या ठिकाणी संविधान बचावण्याची भूमिका आम्ही या ठिकाणी केलेली आहे. खरं तर आपण सर्वजण जाणता मागच्या लोकसभेमध्ये भाजपने 405चा नारा कशासाठी दिला होता. तो 405चा नारा कशासाठी दिला होता ते उघड झालेला आहे की त्यांना संविधानामध्ये पूर्णतः बदल करायचं होतं. पण भारताच्या नागरिकांनी त्यांना पूर्ण सत्ता हाती दिली नाही. त्यांना मित्रपक्षाच्या कुबड्या घेऊनच त्या ठिकाणी सत्ता स्थापन करावी लागली. त्यामुळे त्यांचाही तिथं प्रयत्न उधळला गेलेला आहे. परत एकदा सर्व पत्रकार बंधूंचे मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता पत्रकारांना. पुरुषाच्या जागा हे 200 वाढत आहेत. पण मला आणखी एक सांगायचं आहे की या ठिकाणी परिसीमन जे डिमिलिटेशन करण्याचा हेतू केंद्र शासनाचा आहे त्याच्यासाठी एक आयोग त्यांनी नेमला आहे का? कोणता आयोग नेमलेला नाहीये. कशा आधारे ते परिसीमन करणार आहेत, कशा आधारे ते डिमिलिटेशन करणार आहेत. मग ज्या भागात आदिवासी बहुल भाग असेल त्या म्हणजे आमचा ओबीसीचा प्रवर्ग मोठ्या प्रमाणात आहे, जागा जर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे तर ओबीसीसाठी किती राखीव करणार, एससीसाठी किती राखीव मतदारसंघ करणार, आदिवासी बहुल किंवा ज्या ज्या भागामध्ये ज्या जाती जनगणनेमध्ये ज्या जाती अधिक प्रमाणात आहेत तिथं ते आरक्षण लागू करणार का? हे सगळ्या गोष्टी अस्पष्ट असताना त्या ठिकाणी लोकसभेत विधेयक मांडणं आणि त्यांना मंजुरीसाठी सर्वांनी सहकार्य करणं हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं. की त्यांनी काँग्रेसला एकाही मिटिंगला या विधेयकावरच्या चर्चेसाठी बोललेलं नाही आहे. काँग्रेसनं पत्रही तसं मल्लिकार्जुन खरगे साहेब जे आमचे अध्यक्ष आहेत त्यांनी 2 वेळेस पत्र दिलं की बा तुम्ही विशेष अधिवेशन बोलवता, काँग्रेसशी तुम्ही चर्चा करा की बा काय तुम्ही त्याच्यामध्ये विधेयकामध्ये तुम्ही काय मांडणी करणार. पण केंद्र शासनाने कुठं चर्चा या ठिकाणी केलेली नाही आहे काँग्रेससोबत. आणि काँग्रेसला विरोधी आहे महिला विधेयक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न मोर्चे काढून वेगळ्या ट्विटर हँडलवरून वेगळ्या सोशल मीडियावरून या ठिकाणी नेते मंडळी असतील, भाजपचे कार्यकर्ते मंडळी असतील करताना दिसत आहेत. पण मला वाटतं की महिलांना न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल ते फक्त एकमेव काँग्रेस पार्टीनंच केलेलं आहे. काँग्रेसच्या काळात 30% नोकरीमध्ये आरक्षण देण्याचं काम प्रस्ताव काँग्रेसने त्या ठिकाणी मांडलेला होता आणि पुढे काँग्रेसने तर 50% जागा त्या ठिकाणी महिलांना मिळायला पाहिजे ही आग्रही भूमिका या ठिकाणी घेतलेली होती. त्यामुळं ही जी
फेक नेरेटिव्ह पूर्ण राज्यामध्ये पसरवला जात आहे, पूर्ण भारतामध्ये पसरवलं जात आहे. बघा, तुम्ही बघू शकता की भाजपनं तर त्यांच्या मंत्री असतील, खासदार असतील, त्यांना तर हे फेक नेरेटिव्ह पूर्ण भारतामध्ये पसरवला पाहिजे, पसरवा लवकरात लवकर असं त्यांना सूचना केलेल्या आहेत. सूचनावजा म्हणजे ते जाऊन तिथं प्रचार पण करत आहेत. पण मला वाटतं की फक्त हे काही राज्यातल्या निवडणुका सुरू असताना असं देशाच्या सर्वोच्च सभागृहात विधेयक आणणं आणि त्या विधेयकाला त्यांना माहिती आहे की 2/3 मेजॉरिटी त्यांच्याजवळ नाहीये, तरी नामंजूर होणार हे त्यांना माहीत होतं. पण काहीतरी विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे विधेयकाचं परत फेक नेरेटिव्ह सगळ्या राज्यामध्ये पसरवणं एवढंच भाजपचं काम आहे आणि हेच भाजपचं उद्देश दिसते असं मला वाटतं. आणि देवेंद्र फडणवीस अशा प्रकारे वक्तव्य करतायत आमचे नेते राहुलजी गांधी यांच्यावर. खरं तर किती चुका त्यांनी केलेल्या आहेत का त्यांचे जे ट्विटर हँडलवरती आता ते तर कोणी मिटू शकत नाही. त्यांनी जे महिला विधेयक मंजूर झाल्यावरचं जे पोस्ट केलेली आहे, जे नरेंद्र मोदींची पंतप्रधान साहेबांची फोटो सुद्धा संसदेच्या पायऱ्यावर महिला खासदारांसोबत त्या ठिकाणी हार टाकून फोटो आहे की महिला विधेयक मंजूर झालं. मग एवढं महिला विधेयक 2023 सप्टेंबरमध्ये मंजूर झालं असताना आता महिला विधेयकाला फक्त महिला विधेयकामध्ये छोटीशी दुरुस्ती त्यांनी आणली होती आणि ते फक्त महिला विधेयकाचं नाव देऊन त्याच्यासोबत 2 विधेयक दुसरे परिसीमन विधेयक त्याच्यासोबत जोडले होते. ते विधेयक फक्त महिलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्या ठिकाणी मंजूर करून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी काँग्रेस पक्षाने आणि सर्व विरोधी पक्षांनी एकजुटीने इंडिया आघाडीने त्या ठिकाणी आणून पाडला. आणि हा प्रयत्न मोदी सरकारचा पहिली वेळेस म्हणजे मागच्या 11 ते 12 वर्षात सगळ्यात पहिलं विधेयक नामंजूर करण्याचं काम सर्व विरोधी पक्षांनी एकजुटीने त्या ठिकाणी केलेलं आहे. मी सर्व विरोधी पक्षाच्या आज परभणी शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेतलेली आहे. प्रामुख्याने भारतीय संसदेमध्ये जे 16 आणि 17ला जे 131 घटना दुरुस्तीच्या संदर्भाने जे विशेष अधिवेशन घेण्यात आलं आणि त्या घटना दुरुस्तीला महिला विधेयकाचं नाव देण्यात आलं आणि महिला विधेयकाच्या नावाखाली परिसीमन बिल पारित करून घेण्याचा जो घाट भाजप सरकारने आखला होता त्याला संपूर्ण इंडिया आघाडीतल्या लोकांनी विरोध केला आणि इंडिया आघाडीने वज्रमूठ या ठिकाणी ठेवून संपूर्ण विधेयक नामंजूर करण्यासाठी भाग पडला. याच्यावरून भाजपचा चेहरा स्पष्ट होतो की महिला विधेयकाच्या नावाखाली परिसीमन विधेयक मंजूर करण्याचा जो घाट होता त्याला प्रामुख्याने आम्ही विरोध केलेला आहे. आणि आज भाजप प्रामुख्याने सांगत आहे की काँग्रेस आणि इंडिया आघाडी या ठिकाणी महिला विरोधी आहे, महिला विधेयकाला त्यांनी विरोध केलेला आहे. खरं तर सप्टेंबर 2023मध्येच तेव्हा महिला विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात पारित झालेलं होतं. त्याचं राज्यपत्र पण निघालेलं होतं. खरं तर त्यांना संधी होती की 2024च्या लोकसभाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आणि अनेक राज्यामध्ये ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये महिला विधेयकाला लागू करण्याचा 33% आरक्षण असेल, पण त्यांनी लागू न करता आणि आमची काँग्रेसची अशी मागणी होती की तुम्हाला जर लागू करायचं असेल तर या 543 जागेमध्येच महिला विधेयक त्या दिवशीच आपण मंजूर करूया अशी राहुल गांधीची भूमिका होती. पण भाजपला ते करायचं नव्हतं. परिसीमन डिमिलिटेशन बिल मंजूर करून घ्यायचं होतं. खरं तर डिमिलिटेशन मंजूर करून घेत असताना त्या ठिकाणी अद्यापपर्यंत भारतीयचं ते जी जनगणना आहे ती जनगणनेचं काम पूर्ण झालेलं नाही आहे. जनगणनेचा डाटा समोर न येता परिसीमन बिल मंजूर करणं हे चुकीचं होतं आणि त्या गोष्टीला काँग्रेसचा विरोध होता. त्याचबरोबर परिसीमन आयोग त्या ठिकाणी त्यांनी स्थापन करायला पाहिजे होतं. परिसीमन आयोग केलं नाही. या उलट ते महिला विरोधी आहे म्हणून काँग्रेसला या ठिकाणी सांगत आहे. खरं तर माननीय राजीव गांधी यांनी त्या काळी घटना दुरुस्ती करून 33% आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना दिलेलं आहे. 30% शासकीय नोकरीमध्ये जागा काँग्रेसच्या काळात झालेले. काँग्रेसने अनेक त्या ठिकाणी मुख्यमंत्री राष्ट्रपतीसुद्धा भारताच्या याला काँग्रेसने त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळं काँग्रेस महिला विरोधिक आहे असं जे भाजप सरकार या ठिकाणी म्हणत आहे ते अत्यंत चुकीचं आहे. त्यांना कोणताही नैतिक अधिकार या ठिकाणी उरत नाही आहे की काँग्रेस
महिला विधेयक विरोधी आहे. खरं तर आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी सुद्धा 2023ला त्यांच्या ट्विटर हँडलवर ट्विट केलं होतं की महिला विधेयक मंजूर झालेलं आहे, एक ऐतिहासिक सण आहे, भारतामध्ये दिवाळी साजरी करावी. आणि माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी सुद्धा महिलांसोबत फोटो काढून त्या ठिकाणी जल्लोष साजरा केला होता. ती सर्व भारताला माहीत आहे. फक्त हे काँग्रेस विरोधी दाखवायचं आणि 5 राज्यामध्ये निवडणुका चालू असताना हे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2 एप्रिलला संपल्यावर 16-17 तारखेला या ठिकाणी अधिवेशन घेणं हे खरं म्हणजे काहीतरी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून यांनी अधिवेशन घेतलेलं आहे असं आम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे म्हणायचं.